रशियाचे अध्यक्ष पुतीन इराणशी चर्चा करणार. युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आढावा आणि तणाव कमी करण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती. दुबई पोलिसांकडून पर्यटकांना इशारा. अफवा पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्यास कारवाई करणार. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुबई पोलिसांचा इशारा. राज्यसभेच्या जागेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे इच्छुक. 7 जागांसाठी निवडणूक. शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा. राज्यसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा. एकनाथ शिंदेंचा निर्णय अंतिम. हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार. बिहारमधून नितीन नवीन यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. शिर्डीमध्ये शिक्षकांना 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना. पोलिसांकडून आरोपीला अटक. मुलगी गर्भवती असल्याचं तक्रारीत नमूद. मध्य प्रदेशच्या सेंधवामध्ये सुगंधित अगरबत्ती बनवण्याच्या कारखान्यावर दरोडा. 19,12,000 रुपयांच्या मुद्देमालासह 5 जणांना अटक. शिरपूर शहर आणि शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या हिनानगर भागातील मंडप डेकोरेशनचं साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला अचानक आग. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट, तर गोडाऊनमधील साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता. लातूरच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाची दिमाखदार सांगता. आतिषबाजीतून भारताचा नकाशा आणि विविध प्रतिकृती तयार करत यात्रेची सांगता. नयनरम्य आतिषबाजीनं उजळला आसमंत. आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण. गोदावरी नदीच्या नदीपात्रामध्ये अर्ध्या पाण्यात बसून साधू महंत करतायत पूजेचे विधी. उत्तराखंडमधील चौबटियामध्ये जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सच्या तुकड्यांनी भारतीय सेनेच्या लडाख स्काउट्स जवानांसोबत साजरी केली होळी. दोन्ही देशांच्या तुकडी कमांडरनी एकमेकांना गुलाल लावून आणि मिठाई वाटून होळीचा उत्सव साजरा केला. मुंबई रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या दाल खिचडीमध्ये आढळलं झुरळ. वर्सोव्यातील हॉटेल अपॉइंटमेंटमधील प्रकार. घटनेनंतर मॅनेजरनं अरेरावी केल्याचा ग्राहकाचा आरोप. या प्रकरणामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.